सभापती महोदय, कोटा ते सभापती महोदय, आजच्या या 260च्या प्रस्तावावर चर्चा करत असताना खरं तर नगर विकास विभाग या विभागाच्या माध्यमातून ज्या पद्धतीचा विकास हा शहरांचा होणं अभिप्रेत आहे, विशेष करून महानगरपालिका, नगरपालिका आणि ज्या वाढत्या लोकसंख्येच्या ग्रामपंचायती आहेत, अशा सगळ्या भागामध्ये एकंदरीतच आराखडा तयार करून जो विकास होणं अभिप्रेत आहे, त्या पद्धतीचा विकास आज दुर्दैवाने आपल्याला दिसतंय की होताना दिसत नाहीये। नगर विकास विभागाचा तुटपुंजा निधी आणि ज्याचा उल्लेख आज सभागृहामध्ये सातत्याने चाललेला आहे तो म्हणजे की डेव्हलपमेंट प्लॅन आपण तयार करतो, परंतु त्या डेव्हलपमेंट प्लॅनची अंमलबजावणी करण्यासाठी कुठल्याही पद्धतीचा खास निधी नसल्यामुळे नुसते डीपी रोड नकाशेवर पडलेले आहेत, परंतु प्रत्यक्षात ते रस्ते होत नाहीत। प्रत्यक्षामध्ये आज निधीची कमतरता आहे। आज नगरपालिकांना आणि महानगरपालिकांना स्वतःचं उत्पन्न नाहीये। मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, नवी मुंबई असेल, अशा 1-2-4 महापालिका सोडल्या तर सगळ्या महापालिका या आर्थिक विवंचनेमधून जाताना दिसतायत। अशा परिस्थितीमध्ये नगरपालिकांची अवस्था तर अत्यंत वाईट आहे। नगरपालिकांकडे कुठल्याही पद्धतीचं उत्पन्न नाहीये आणि म्हणून राज्य शासनाने या नगरपालिकांना हातभार लावण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी कुठेतरी काहीतरी एक ठोस असा कार्यक्रम आणणं खऱ्या अर्थाने गरजेचं आहे। आज नगरपालिका क्षेत्रामध्ये काम करत असताना आज इथं खरं तर सांगण्यात आलं की झोपडपट्टीचं निर्मूलन करण्यासाठी आपण चांगल्या पद्धतीच्या योजना आणल्या। प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये 2.5 लाख रुपयापर्यंतची मदत, बांधकाम कामगार असेल तर 2 लाख रुपयाची मदत, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या योजना आपण आणल्या। पण प्रत्यक्षात काम करताना मात्र आपण पाहतो की आज हा जो निधी आहे हा तुटपुंजा निधी होत असल्यामुळे झोपडपट्टीचं निर्मूलन ज्या पद्धतीने ज्या वेगाने व्हायला पाहिजे त्या वेगाने होताना दिसत नाही। आणि म्हणून म्हाडासारखी जी योजना आपली आहे, म्हाडाची जी यंत्रणा आपली आहे, या म्हाडाच्या यंत्रणेने थोडंसं अजून याच्यामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे। सभापती महोदय, संगमनेर सारख्या आमच्या शहरामध्ये आज 9 घोषित झोपडपट्ट्या आहेत आणि या शहरामध्ये 2000 असे कुटुंब आहेत की ज्यांना स्वतःच्या मालकीचं घर नाहीये। त्यांना स्वतःच्या मालकीचं घर मिळवून देणं हे खऱ्या अर्थाने आमचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने भरीव अशी मदत करणं खरं तर अभिप्रेत आहे। मध्यंतरी GR आला की 2011च्या आधीचे जे अतिक्रमण ज्यांचे होते त्यांना आता आपण मूळ मालकी करून देण्याच्या बाबतीतला निर्णय झाला। त्याच्यामध्ये देखील संदिग्धता आहे, कारण अनेक ठिकाणी जे आहे ते म्हाडाच्या योजना मंजूर झालेल्या आहेत, घरं होणार आहेत, फ्लॅट सिस्टीम होणार आहेत, त्याच्यातच हा GR आल्यामुळे लोकांमध्ये संभ्रमावस्था आहे। या सगळ्या गोष्टीवर शासनाने कुठेतरी आता प्रकाश टाकणं गरजेचं आहे आणि सुस्पष्ट धोरण खऱ्या अर्थाने घेणं गरजेचं आहे। सभापती महोदय, मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे, मागच्या आठवड्यामध्येच मी म्हाडाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली की कशा पद्धतीने घर बनवता येईल। आज जर आपण पाहिलं तर एका घराची किंमत ही 15 ते 17 लाख रुपये येते छोट्या शहरांमध्ये, जो 500 स्क्वेअर फूटचा फ्लॅट आपण म्हाडाचा देतो त्याला। आणि निधी किती देतोय आपण? 2.5 लाख रुपये, 4 लाख रुपये, आणि जे वरचे 10-11 लाख रुपये आहे ते 10-11 लाख रुपये टाकण्याची क्षमता त्या माणसाचीही नाही आणि आपण त्याला कर्जही देऊ शकत नाही। आता त्याला सांगितलं बिनतारणी कर्ज त्याला 5 लाखापर्यंत दिलं जाईल, 7 लाखापर्यंत दिलं जाईल, परंतु सामान्य माणसाची कर्ज घेण्याची एक भीती त्याच्या मनामध्ये असते आणि म्हणून ते लोक ते घर घेत नाही आणि त्याच्यामुळं आज या ज्या लो कॉस्ट हाऊसिंगचे ज्या योजना झालेल्या आहेत त्या सगळ्या सबसेल फेल ठरताना आपल्याला छोट्या शहरांमध्ये दिसत आहेत। आता दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की कोणाला वरच्या मजल्यावर जायचं नाही, प्रत्येकाला खालच्याच मजल्यावर घर पाहिजे आहे, कारण बैठ्या घरामध्ये आयुष्यभर राहिलेले आहेत, घराच्या बाहेरचं अंगण वापरण्याची त्यांना सवय लागलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये या योजना पूर्ण होण्यासाठी खऱ्या अर्थाने म्हाडासारख्या यंत्रणेने थोडंसं याच्यामध्ये काम करणं गरजेचं आहे। सभापती महोदय, एक महत्त्वाच्या मुद्द्याकडे मला खरं तर या सभागृहाच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधायचं आहे की जनतेमधून नगराध्यक्ष नेमण्याचं काम खरं तर आपण केलं आणि मोठा क्रांतिकारी निर्णय आपण घेतला, जनतेतून नगराध्यक्ष निवडले जातात। परंतु आज नगराध्यक्ष असेल, नगरसेवक असेल, तो जी काउन्सिलची बॉडी असेल, त्यांचे अधिकार अत्यंत कमी करण्याचं काम सरकारने केलेलं आहे आणि मुख्य अधिकाऱ्यांचे अधिकार वाढवण्याचं काम केलेलं आहे। आज त्या मुख्य अधिकाऱ्यांचा जो CR आहे
तो सुद्धा लिहिण्याचा अधिकार नगराध्यक्षांना नाही आणि त्याच्यामुळे कोणताही मुख्य अधिकारी जो आहे तो नगराध्यक्ष किंवा त्या नगरसेवकांच्या काउन्सिलचं ऐकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून नगरपालिका असतील, महानगरपालिका असेल, इथले आयुक्त असतील किंवा नगरपालिकेमध्ये मुख्य अधिकारी असतील, यांचा CR सर्व्हिस बुकवर लिहिण्याचा अधिकार जो आहे तो नक्कीच तुम्हाला सांगतो की नगराध्यक्ष किंवा महापौरांकडे असला पाहिजे, तरच त्याच्यातून खऱ्या अर्थाने एक नियंत्रण प्रशासनावर येण्याची शक्यता आहे। हे त्याच्यातूनच खऱ्या अर्थाने काम होऊ शकतं। सभापती महोदय, आज सगळीकडे डेव्हलपमेंट प्लॅन तयार करण्याचं काम सध्या राज्यामध्ये अनेक नगरपालिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर चालू आहे। हे डेव्हलपमेंट प्लॅन करत असताना आपण पुढच्या 20 वर्षाचा डेव्हलपमेंट प्लॅन बनवतोय। आज आम्ही आमच्या संगमनेर शहरामध्ये डेव्हलपमेंट प्लॅनचं काम हाती घेतलेलं आहे। आता हा पुढच्या 20 वर्षासाठीचा डेव्हलपमेंट प्लॅन आहे, म्हणजे पुढचा डेव्हलपमेंट प्लॅन आमचा 2047 मध्ये त्या ठिकाणी होणार आहे। आणि म्हणूनच आम्ही त्याला विकसित भारताबरोबर विकसित महाराष्ट्र, विकसित संगमनेर अशा पद्धतीने त्याची रचना करून खऱ्या अर्थाने त्याचा एक डेव्हलपमेंट प्लॅन करण्याचं काम आम्ही करतोय। केंद्र शासनाची पायाभूत सुविधा डेव्हलपमेंट प्लॅन विकसित करण्याची योजना होती, ती बंद झालेली आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की एकंदरीतच नगर विकासाचे प्रश्न हे खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे। आज जर पुण्यासारख्या शहरामध्ये गेलो, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, MMR रिजनमध्ये गेलो, तर मंत्री महोदय एकदा आपला कॉन्वॉय आणि गाड्या घोड्या सोडून जर आपण जर तिथं गेलात, तर आपल्या खरं लक्षात येईल की सामान्य माणूस हा ट्रॅफिकच्या रोजच्या अडचणीमधून कशा पद्धतीने जातोय। 2-2, 4-4 तास त्या ठिकाणी ट्रॅफिकची अडचण आज निर्माण झालेली। वर्षानुवर्ष आपण त्याच्यावर काम करतोय, परंतु अजून त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा पर्याय आपण शोधू शकलेलो नाही। मेट्रोच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मुंबईसारख्या शहराला खूप मोठा दिलासा खरं तर मागच्या काळामध्ये आता मिळालाय। जवळजवळ मोठ्या प्रमाणावर मेट्रो झालेली आहे, परंतु मेट्रो जरी झाली तरी पूर्ण आज जे MMR रिजनचा जो भाग आहे त्याला जोडण्याचं काम मेट्रोतून अद्यापही पूर्णपणे झालेलं नाही। आणि ते जरी झालं असेल तरी ते वेगाने होणं खऱ्या अर्थाने गरजेचं होतं। सभापती महोदय, या निमित्ताने खरं तर सांगितलं पाहिजे की मला आज खरं तर आठवण येते स्वर्गीय अजितदादा पवारांची, की अजितदादांनी पिंपरी चिंचवड शहराचा विकास करत असताना आधी विकास आणि म्हणजे पहिले रस्ते, पाणी, वीज, गटर आणि मग त्या ठिकाणी बिल्डिंग अशा पद्धतीचं पिंपरी चिंचवडच्या विकासाच्या आराखड्याचं काम झालं। आणि त्याच्यामुळे आज पाहतो आपण की मोठे मोठे रस्ते पिंपरी चिंचवडमध्ये आज आपण पाहतोय। तसेच जर आपण पाहिलं तर नागपूरमध्ये ज्यावेळेस चंद्रशेखर नावाचे आयुक्त आले, त्यांनी ठाण्यामध्ये आणि नागपूरमध्ये मोठी क्रांती केली। आज एवढे मोठे मोठे रस्ते निर्माण झाले, परंतु आज आमच्या गावामध्ये 4 अतिक्रमणं काढायचे असतील तरी त्याला संरक्षण त्या ठिकाणी आज कुठल्याही परिस्थितीने प्रशासनाला मिळत नाहीये, ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून प्रशासनाची इच्छा असताना देखील आज ते कामं होऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। सभापती महोदय, या निमित्ताने मला सांगितलं पाहिजे अजून एक महत्त्वाचा मुद्दा, की जिथं तिथं आपण आता कॉन्क्रीटचे रस्ते करतोय, जिथं तिथं कॉन्क्रीटचे रस्ते चाललेले आहेत। आमच्या नगर शहरामध्ये सगळे रस्ते कॉन्क्रीटचे झालेत, रुंदीकरण झालं, रस्त्याचं काम झालं। रुंदीकरण करण्यासाठी झाडं तोडले, झाडं तोडल्यामुळं रस्ते आता मोठे झाले, चांगली गोष्ट आहे, परंतु रस्ते इतके आता ते ओसाड दिसायला लागलेले आहेत की त्या सिमेंटची जी चमक आहे ती ड्रायव्हरांच्या गाडी चालवताना डोळ्यामध्ये जाईल, इतकी चमक ही सिमेंटची। आणि नाही, आमच्याकडे आम्ही झाडं लावतच असतो, परंतु झाडं जे तोडणारे आहेत, झाडं पण विकास असेल तर काही गोष्टी आपल्याला कॉम्प्रोमाइज करावं लागतं, इथपर्यंत आपल्याला मान्य आहे। परंतु हे जे सिमेंटचे रस्ते आहेत, या सिमेंटच्या रस्त्यांमध्ये पण आता काही टेक्नॉलॉजी आपल्याला आणता येईल का, की निदान वरचा जो सिमेंट रस्त्याचा वरचा जो थर आहे तो तरी होताना दिसतंय। आणि एक महत्त्वाची गोष्ट मला या निमित्ताने सांगायची आहे, ती म्हणजे मनुष्यबळाची फार मोठी कमी या नगरपालिका, महानगरपालिका आणि सगळ्या ज्या नगर विकासचे आस्थापना आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हे आहे। आता MPSCची परीक्षा आपण घेणार आहे,
परंतु ती सुद्धा ऑनलाईन घेणारे अशा पद्धतीचं काहीतरी नवीनच एक थाट या ठिकाणी मांडलेला आहे. आणि म्हणून मला सभापती महोदय या निमित्ताने सांगितलं पाहिजे की MPSC द्वारे भरल्या जाणाऱ्या वित्त लेखा संवर्गातील पदांच्या जे पदं असतील त्यासाठी वाणिज्य शाखेची जी अनिवार्य शैक्षणिक पात्रता केलेली आहे, असे जे छोटे छोटे निर्णय आहेत हे जर आपण रद्द केले आणि जर आपण सगळ्यांना जर त्याच्या ठिकाणी जर ओपन जर ते तयार केलं तर निश्चितपणाने जे आहे ते मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपल्याला स्टाफ मिळू शकतो, त्याच्यातून मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ निघू शकतं. अजून एक शेवटचा मुद्दा मला सभापती महोदय या निमित्ताने सांगायचा आहे, तो म्हणजे नाशिकचा. नाशिकमध्ये आपल्याला माहिती आहे की आता पुढच्या वर्षी कुंभमेळा होणार आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर विकासाची कामं सुरू आहे. विकासाची कामं करत असताना ज्या पद्धतीने ते वेळेत पूर्ण होणं गरजेचं आहे ते पूर्ण झाले पाहिजे. आज मी तुम्हाला सांगतो सभापती महोदय की एका रस्त्याचं परीक्षण करण्यासाठी आम्ही जेव्हा गेलो, त्र्यंबकेश्वरला जाणारा रस्ता आहे, त्या रस्त्याच्या खाली 5 प्रकारचे मंत्री महोदय पाईप टाकलेले आहेत. म्हणजे स्टॉर्म वॉटरसाठी, पावसाच्या पाण्यासाठी वेगळं, गटरच्या पाण्यासाठी वेगळं, युटिलिटी ज्याला केबल वगैरे जाण्यासाठी वेगळं, आणि सगळे 5ही पाईप टाकायच्या एजन्सी वेगवेगळ्या आहेत. आणि त्याच्यामुळं ते एकमेकात इतकं त्यांचं म्हणजे पाय अडकलेले आहेत की एकमेकाशिवाय त्यांचं काम होऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळं कुंभमेळ्याचे कामं देखील फार मोठ्या प्रमाणावर प्रलंबित राहिलेले आहेत. ते कामं पूर्ण होण्याच्या दृष्टीने सरकारने काम केलं पाहिजे. प्रत्येक कुंभमेळ्याच्या वेळेस आपण पाहतो की अशाच पद्धतीची तक्रार येते की शेवटच्या क्षणापर्यंत कामं चालतात. ते कामं यावेळेस पूर्ण व्हावे यासाठी शासनाने थोडं लक्ष घालावं अशा पद्धतीची विनंती करतो आणि थांबतो. डॉक्टर पोद्दार.